डेव्हलपमेंट चार्ज और विकास शुल्क हा शब्द ऐकलाय का? तर काय असतो हा डेव्हलपमेंट चार्ज? केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मालकीची जमीन असेल किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची जमीन असेल, डेव्हलपमेंट चार्जवर पूर्णपणे सूट दिलेली असते. नमस्कार. तुम्ही बिल्डिंग परमिशनच्या प्रोसेसमध्ये डेव्हलपमेंट चार्ज और विकास शुल्क हा शब्द ऐकलाय का? तर काय असतो हा डेव्हलपमेंट चार्ज? तो कोणत्या कोणत्या केसेसमध्ये वापरला जातो आणि तो कशासाठी वापरला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का की डेव्हलपमेंट चार्ज म्हणजे काय आणि तो कोणत्या कोणत्या केसेसमध्ये वापरला जातो? डेव्हलपमेंट चार्ज म्हणजे विकास शुल्क. डेव्हलपमेंट चार्ज हा कोणत्याही जमिनीच्या किंवा बिल्डिंगच्या वापरामध्ये बदल केला तर आकारला जातो. तसेच कोणत्याही जमिनीच्या किंवा बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटसाठी आकारला जातो. तसेच चेंज ऑफ यूज साठी आणि जमिनीच्या अमलगमेशन आणि सबडिव्हिजन ह्याच्यासाठी सुद्धा तो आकारला जातो. सर, मग फक्त जमीन विकासासाठी डेव्हलपमेंट चार्ज किती आहेत? जमिनीच्या विकासासाठी वेगवेगळ्या टाईपच्या जमिनी असतात, त्याच्यासाठी वेगवेगळे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत. जसे की जर जमिनीचा वापर हा रेसिडेन्शियल यूजसाठी होणार असेल तर डेव्हलपमेंट चार्ज हा रेडी रेकनर रेटच्या 0.5% इतका असतो. जर जमिनीचा वापर हा कमर्शियल यूजसाठी होणार असेल तर त्याचा डेव्हलपमेंट चार्ज रेडी रेकनरच्या 0.5% गुणिले 2 इतका असतो. आणि जर जमिनीचा वापर हा इंडस्ट्रियल यूजसाठी होणार असेल तर त्याचा डेव्हलपमेंट चार्ज हा 0.5% गुणिले 1.5 इतका असतो. आणि जर जमिनीचा वापर हा इन्स्टिट्यूशनल यूजसाठी होणार असेल तर त्याचा डेव्हलपमेंट चार्ज हा 0.5% इतका असतो. मग सर, फक्त बांधकामासाठी डेव्हलपमेंट चार्जेस किती आहेत? बांधकामासाठी सुद्धा ते बांधकाम कोणत्या कारणासाठी वापरलं जाणार आहे त्याच्यानुसार डेव्हलपमेंट चार्ज आकारले जातात. जर रेसिडेन्शियल यूजसाठी बांधकाम असेल तर त्याला रेडी रेकनर रेटच्या 2% डेव्हलपमेंट चार्ज आकारला जातो. जर कमर्शियल यूजसाठी बांधकाम असेल तर त्याला रेडी रेकनरच्या 2% गुणिले 2 इतका डेव्हलपमेंट चार्ज आकारला जातो. जर इंडस्ट्रियल यूजसाठी त्याचा वापर होणार असेल तर 2% गुणिले 1.5 इतका डेव्हलपमेंट चार्ज आकारला जातो. आणि जर इन्स्टिट्यूशनल वापर असेल तर रेडी रेकनरच्या 2% इतका डेव्हलपमेंट चार्ज आकारला जातो. तर मग आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात एखादं उदाहरण द्याल का? आता उदाहरण पाहू. समजा एखादा प्लॉट 120 मीटर स्क्वेअरचा आहे आणि समजा त्याचा रेडी रेकनर रेट हा 12,400 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर त्याचा डेव्हलपमेंट चार्ज किती लागेल हे आपण कॅल्क्युलेट करू. आणि त्याच्यावर जी बिल्डिंग बांधली जाणार आहे ती रेसिडेन्शियल असेल असे आपण उदाहरणासाठी घेऊ. आता ह्यासाठी लागणारे डेव्हलपमेंट चार्ज म्हणजे बघा की जमिनीच्या विकासासाठी लागणारे डेव्हलपमेंट चार्ज आणि बिल्डिंगच्या विकासासाठी लागणारे डेव्हलपमेंट चार्ज हे वेगळे वेगळे कॅल्क्युलेट करून त्यांची बेरीज केली की जो काही येईल तो संपूर्ण विकासाचा डेव्हलपमेंट चार्ज असेल. जमिनीच्या विकासासाठी लागणारा डेव्हलपमेंट चार्ज हा 0.5% गुणिले 120 गुणिले 12,400 इतका लागेल. आणि बिल्डिंगच्या विकासासाठी लागणारा डेव्हलपमेंट चार्ज हा 2% गुणिले 120 गुणिले 12,400 इतका लागेल. आणि ह्या दोघांची बेरीज केली असता आपल्याला 37,200 रुपये डेव्हलपमेंट चार्ज हा संपूर्ण विकासासाठी लागेल. तर मग कोणकोणत्या कारणांसाठी डेव्हलपमेंट चार्जवर पूर्णपणे सूट दिली जाते? केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मालकीची जमीन असेल किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची जमीन असेल किंवा इमारत असेल तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट चार्जवर पूर्णपणे सूट दिलेली असते. सर, मग कोणकोणत्या कारणांसाठी डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये पार्शली सूट दिली जाते? शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, धर्मादाय संस्था ह्यांच्या विकासासाठी डेव्हलपमेंट चार्जमध्ये पार्शली किंवा अंशतः सूट दिली जाते. सर, हे डेव्हलपमेंट चार्जेस केव्हा भरायचे असतात? डेव्हलपमेंट चार्जेस हे ऑथॉरिटीने कमेन्समेंट सर्टिफिकेट देण्यापूर्वी भरायचे असतात. तर एक शेवटचा प्रश्न असा होता की ह्या डेव्हलपमेंट चार्जेसचा वापर नेमका कुठे केला जातो? एखाद्या नियोजन प्राधिकरणामध्ये जमिनीच्या विकासासाठी किंवा इमारतीच्या विकासासाठी हे जे डेव्हलपमेंट चार्ज गोळा केले जातात ते एका वेगळ्या डेव्हलपमेंट फंडमध्ये ठेवले जातात. आणि हा डेव्हलपमेंट फंड हा तिथल्या प्राधिकरणाच्या हद्दीतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला जातो. आता तुम्हाला ह्याबद्दल अजून काही प्रश्न किंवा अजून काही शंका असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.